आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आल्या, तुम्ही चॅनल्सवर गेले 2 दिवस दाखवताय की पुण्याची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामध्ये सगळीकडेच अस्वस्थता आहे. म्हणजे सत्तेमधले काही पक्षांनाही अस्वस्थता आहे असं तुमच्या चॅनलवर आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेलं आहे. त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की जे काही व्हावं ते पारदर्शकपणे व्हावं. कुठल्याही राजकीय दबावामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणे येऊ नये. हा देश कायद्याने चालावा, संविधानाने चालावा, कुणाच्याही सोयीनी आणि मनमर्जीनी चालू नये. आणि हे सगळं वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर आलेल्या बातम्याचा आढावा घेतला आम्ही. काही लोक जे चॅनल्सवर दिसले त्यांना आम्ही फोनही केले, माहितीही घेतली आणि ती सगळी माहिती घेऊन आम्ही इथे आलेलो. कमिशनरांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ज्या काही हरकती आहेत त्या 4 तारखेपर्यंत तुम्ही मांडावे. अनेक लोकांचे असं मत आहे की अनेक उत्सव आहेत पुढचे काही दिवस, त्याच्यामुळे वर्किंग डेज कमी राहत आहे. त्यामुळे आम्ही इलेक्शन कमिशनला विनंती करणार आहोत की जर शक्य असेल तर 10 तारखेपर्यंत हरकती घ्यायला दिवस वाढवावे. कारण का सगळेच आता उद्या 2-4 दिवस, 1.5 दिवसाचा गणपती, या सगळ्यामध्ये उत्सवात सगळेच व्यस्त असतात. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतील. उद्या रात्री परवा सकाळपासून पूजा सुरू होतील. त्यामुळे आमची विनंती आहे इलेक्शन कमिशनला, आम्ही पत्रही आजच देणार आहे की हरकती वाढवण्यासाठी, कारण का प्रचंड हरकती आहेत. अनेक वॉर्ड तोडो फोडो केलेले आहेत. त्याच्यामुळे एखादं गाव जे खरं ह्या वॉर्डमध्ये असलं पाहिजे ते लांब टाकून दिले. मतदार यादीतले घोळ हे तुम्ही सगळे तुमच्या चॅनलवर पाहतातच आहे आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनला आमची विनम्र विनंती आहे, एक तर नियम कायद्याने सगळे प्रभाग झाले पाहिजे आणि 2 नंबर 10 तारखेपर्यंत कृपा करून आम्हाला वेळ वाढवून द्या. कारण का हा गणेश उत्सवाचा खूप मोठा उत्सव आपल्याकडे आहे जो आपल्याला साजरा करायचा आहे. त्याच्यात थोडासा वेळ या सगळ्या जे इच्छुक आहेत त्यांना सगळ्यांना मिळावा. आणि मला असं वाटतं ही वेळ एक कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनीच कार्यकर्त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायला पाहिजे, कुठलाही पक्ष असो. त्यामुळे महत्त्वाचं इलेक्शन आहे, उशिरा का होईना होतं आहे, त्याचं मी स्वागत करते, पण तो पारदर्शकपणे व्हावं. कॉपी करून पास करण्यात काय मजा नाही हो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, धायरीचा एक DPचा खूप मोठा प्रश्न प्रलंबित आहे, तो त्याच्यावर चर्चा झाली. संपूर्ण पुणे शहरामध्ये होणारा प्रचंड ट्रॅफिकचा त्रास, कात्रज चौकामधला ब्रिज अजून पूर्ण नाही झाला, असे अनेक हे मुद्दे. नवीन जी गावं घेण्यात आली त्यांचे अनेक सोयींचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर आसावरी जगदाळे या कुटुंबावर आता जवळपास 4-5 महिने झाले असतील, 100 दिवसाहून जास्त झाले. महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता की आसावरी जगदाळेला ते नोकरी देतील, सगळ्यांनाच द्यायचा शब्द दिला होता. आता त्या नोकरीचं पुढे काय झालं तर ती फाईल पुण्यातून मुंबईला गेलेली आहे. ती UD डिपार्टमेंटमध्ये आहे. UD सेक्रेटरीशी पण मी आत्ताच बोलले. त्यांचं म्हणणं आहे की ती 1-2-4 दिवसात त्यांनी शब्द दिला की आठवड्याभराच्या आत ते ती प्रोसेस करून परत पुण्याला पाठवतील. त्यामुळे आम्ही रेग्युलरली या गोष्टीचा फॉलोअप करतोय. पण आसावरी जगदाळेला आणि पेहलगाममध्ये जी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना जो नोकरीचा शब्द महाराष्ट्र सरकारने दिला आहे, आमची विनंती आहे की हा पाळावा. कारण का खूप दिवस झालेले आहेत, त्या प्रोसिजरमध्ये नका अडकू या कुटुंबाला. आधीच ती कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यातून तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की हो आम्ही नोकरी देऊ, कधी देणार ही नोकरी? त्यामुळे आसावरीचाही विषय सविस्तर चर्चा झाली. आता मुंबईला आम्ही त्याचा फॉलोअप करू पुढचे आठवडाभर. नाही, सत्ताधारीतला सगळ्यात जो मोठा पक्ष आहे असं वर्तमानपत्रात आणि चॅनलवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्याच्यामुळे हे आरोप सगळ्यांकडूनच होत आहेत. त्यामुळे अशी मी एक लोकप्रतिनिधी, माझी नैतिक जबाबदारी आहे की कुठल्याही पक्षावर अन्याय झाला तर आवाज उठवलाच पाहिजे ना, अन्यायाच्या विरोधातच आज लढायला पाहिजे ना, म्हणून तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कुठल्याही पक्षावर, म्हणजे सत्तेतल्या एखाद्या पक्षावरही अन्याय होत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्यांच्या बाजूने उभं राहायची? आणि नागरिकांना कुठलीही गैरसोय होऊ नये. नागरिकांना सोयी मिळवण्यासाठी हे वॉर्ड रचना करताना मग एखादा नागरिक इकडे, त्याचं मतदान 3रीकडे, त्याला मदत जायला 4थीकडे, असं कसं?
त्याच्यासाठी नाही अनेक तोडलेले ते वर्तमानपत्रात आज आलेली आहे ती बातमी. मला वाटतं तुमच्या चॅनलनी पण काल का परवा ती दाखवलेली आहे. त्याच्यामुळे अनेक नगरसेवक जे राहिलेले आहेत अनुभवी आहेत आणि अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मग कुठल्या का पक्षात ते आज असे ना त्यांची वॉर्ड तोडफोड झालेले असं कसं चालेल? आपल्या सोयीसाठी वॉर्ड नाही ना होऊ शकत. आपण काय लोकांची सेवेसाठी आहोत. माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात, मी प्रधान सेवक आहे. तसं हे सेवकच आहेत ना इथले. मग हे सेवक हे तोडफोड करून हे असं कशाला करतायत? त्यांनी सेवेसाठी केलं पाहिजे. वॉर्ड रचनेचं आमचं म्हणणं आहे की जो नियम कायदा आहे त्याप्रमाणे वॉर्ड झाला पाहिजे. जो काय कायदा असेल वन साईज फिट्स ऑल एका फॉर्म्युलानीच झालं पाहिजे. प्रत्येक वॉर्डासाठी वेगळा फॉर्म्युला कुठला नियम कायदा लावा. प्रभाग रचना जी आहे नगर विकास विभागाने केली. प्रभाग रचना नगर विकास विभागाने केली. त्याच नगर विकास विभागावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ते तिथले अधिकारी चांगलं काम करत नाही. एकनाथ शिंदेकडे हे आहे अंतर्गत या सगळ्यांचा फटका बसतोय नागरिकांना, कार्यकर्त्यांना, स्थानिक कार्यकर्त्यांना. त्याच्यावर काय चर्चा झाली? तुमचं मत? नाही, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमच्या चॅनलवर मी आज पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच सरकारमधल्या एका डिपार्टमेंटबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली असं चॅनल्सवर सांगण्यात आलं. तर आम्ही तर कोणी काय मीटिंगमध्ये नव्हतं. तुम्ही जे रिपोर्ट केलं त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मी त्याचं स्वागत करते. कारण का जर चांगलं प्रशासन ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री करणार काय? नुसती नाराजी त्यांनी दाखवली आहे, चांगली गोष्ट आहे. मी त्याचं मनापासून स्वागत करते. पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हो अर्थातच. काल भुजबळ साहेब पण म्हणले कारवाई करा. सगळीकडेच दिसतंय असं. नाही सत्ताधाऱ्यांचे पण स्टेटमेंट आहेतच ना. आमचं काय म्हणणं आहे की एकाला सोयीप्रमाणे करू नका आणि नागरिक हा केंद्रबिंदू असला पाहिजे. इलेक्शन जिंकणं हा केंद्रबिंदू कसा असू शकतो? नागरिक हा केंद्रबिंदू आहे ना. नागरिकांची सोय बघायला पाहिजे. हे नागरिकांची सोय नाही. आणि जिथे जिथे ताकदवर लोकांनी उत्तम मुंबई पुण्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचेच वॉर्ड तोडण्यात आले. असं कसं चालेल? ही मनमानी आहे, ही लोकशाही नाहीच आहे. काही तुम्ही ट्रॅफिकबद्दल चर्चा केलीत का? कारण सिंहगड रोड उड्डाणपुलाचे आता नुसते मुहूर्त ठरतात. अनेक लोकप्रतिनिधी गायब आहेत. मुख्यमंत्री एका पुलाचं उद्घाटन करतायत, उपमुख्यमंत्री म्हणतात पाऊस आहे. काय सिंहगड रोडच्या नेमकं नुसतं एका ब्रिजनी नाही ना प्रश्न सुटत. आता धायरीच्या सगळ्या लोकांना यायला 2 तास लागलेत. काय अंतर आहे इथून पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन टू धायरी? काहीच अंतर नाही आहे. 2 तास लागलेत आमच्या सहकार्याने यायला. आणि रोजची कथा आहे हो. आणि सांगून थकलो आम्ही. आंदोलनं करून झाली, मीटिंग्स घेऊन झाल्या. काय करावं आता कळेना. खड्डे तर आहेतच. गडकरी साहेबांकडे फॉलोअप केले, सगळं करून झालं. पण हे सरकार काहीच करत नाही ना. दुर्दैव आहे की हे सरकार प्रोडक्टिव्ह काहीच करत नाही. नुसते पक्ष फोडा, घरं फोडा, आता वॉर्ड पण फोडा. सगळा फोडाफोडीचं राजकारण एवढंच करतात. सत्तेमध्ये येऊन बसल्यावर तुम्ही करणार काय लोकांसाठी? भरडला जातोय सर्वसामान्य पुढे कर. त्याच्यात आपण सगळे तर आपण नागरिकही आहोत ना. तुम्हाला पण कळतं ना आता किती त्रास होतो मला सांगा. खड्ड्यांचं केवढं मोठं रिपोर्टिंग तुम्ही सगळे करताय. हे दुर्दैव आहे की एवढा टॅक्स आपण भरतो, एवढी मोठी सत्ता त्यांना आहे, पण त्याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही, कुठलीच सुधारणा होत नाही आहे. आणि टॅक्स काय कमी होत नाही, टॅक्स वाढतच चालला आहे, महागाई वाढतच चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे. भलं कुणाचं होत आहे? हा एक मोठा प्रश्नच आहे ना. तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी सरकार आता नवीन 338 बंदविक्रीचे परवाने जे आहेत ते द्यायचं सांगितलंय. जवळपास राज्यातील सगळ्या बड्या लोकांचे घरामध्ये ते दिलेले पाहायला मिळते. आणि नितीन गडकरी, अजित पवार, जयंत पाटलांचं देखील त्यामध्ये लोकांचं नाव आहे. त्याचे देखील परवाने केले. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने नक्की ठरवावं की महाराष्ट्रामध्ये काय आर्थिक परिस्थिती आहे. मी गेले 1 वर्षभर, तुम्ही सगळे मला नेहमी भेटत असता, मी गेले वर्षाहून जास्त सांगते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये 25-26 लाख नावं कमी झालेली आहेत. त्यातली 2 लाख नावं पुण्याची आहेत. मला 2च प्रश्न विचारायचे आहेत या सरकारला की तुम्ही फॉर्म भरूनच कसा घेतला, आणि म्हणजे काय निकष लावून भरून घेतला आणि काय निकष लावून तुम्ही कॅन्सल करताय. भरून तर घेतला ना, पुरुषांचे पण भरून घेतले. आता मला सांगा, तुमची सगळ्यांची मुलं किंवा
कुठली ना कुठली सुविधा तुम्ही सरकारच्या किंवा ऑनलाईन भरता, त्या ऑनलाईन भरताना ऑटोमॅटिकली फॉर्म रिजेक्ट नाही होत. मग मेल आणि फिमेल मधलं कळलं नाही या सरकारला? कुठलं हे सॉफ्टवेअर काढलंय, कोणी यंत्रणा लावली, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की याची इधर CAG रिपोर्ट काढा, ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि ह्याच्यावर पूर्णपणे ह्या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर दुर्दैवाने आम्हाला दिल्लीला जावं लागेल. पण तरी माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी ॲम्ब्युलन्स घोटाळाचं जेव्हा बोललो आम्ही तेव्हा थांबवलं. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. फॉर्म भरले कसे, कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले, या दोन्ही गोष्टीची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे की लोकांवर ॲक्शन घ्या. कोण आहेत ती लोकं, पण ॲक्शन कुणावर घेणार, हा एक प्रश्न. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, सातत्याने हे सरकार म्हणत असतं की जुन्या काळामध्ये लिकेजेस व्हायचं. ठीक आहे, तुम्ही मनमोहन सिंग साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT आणलं, मग DBT आणल्यावर 0 लिकेज असायला पाहिजे. मग 4,800 कोटीचं लिकेज झालंच कसं? तुम्ही जेव्हा अकाउंट मागितली KYC नाही मागितलं, तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले, मग कसं काय झालं? हे मोठा भ्रष्टाचार आहे. हे 4,800 कोटी रुपये कुठे गेले, कुणाच्या अकाउंटला गेले, याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल. म्हणजे लोक जागेवर आहेत नाही आहेत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक PIL करणार आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हां, त्याचं उत्तर देते उत्तर देते मी. हां, योजना बंद करून प्रश्न नाही ना सुटत. हिची सरकार इज अ कंटिन्युअस आहे. पण म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्युटी असते. म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते, पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्युटी करत राहतात. तर बंद करून तर प्रश्न सुटणार नाही, मार्ग काढावा लागेल आपल्याला. म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना. माय बापनी बंद करून म्हणलं तर कसं चालेल? माय बापांनी सोल्युशन काढायचं असेल. एक आम्हाला त्यांचं उत्तर देऊ द्या. ही जी दारूची दुकानं वाढवायची आहेत का काय मला माहिती नाही, काय पॉलिसी आहे ही आजच्या वर्तमानपत्रात मी स्वतः वाचलेली आहे. आजच्या सकाळच्या या सगळ्या पेपरमध्ये ही हेडलाईनच आहे. त्याच्यामुळे ही नक्की काय याची जास्त माहिती आम्ही घेणार आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेबद्दल सातत्याने हे सरकार म्हणतं बहीण लाडकी आहे आणि मग दारूची दुकानं जर वाढणार असतील तर कसं चालेल? हिंजवडीमध्ये शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं. फार कष्ट करून कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते की कलेक्टरांकडे फॉलोअप केल्यावर ते शाळेच्या समोरचं दुकान बंद झालं हिंजवडीत. पण माझं म्हणणं आहे परवाना दिलाच कसा शाळेच्या समोर? कलेक्टरांची मदत बंद करायला झाली, पण शाळेच्या समोर या देशामध्ये शाळेच्या जवळ सिगरेट, तंबाखू आणि दारूचं दुकान देता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मग त्याची अंमलबजावणी होत कशी नाही? हे जे निर्णय केंद्र सरकारकडून येतं, महाराष्ट्र सरकार त्याला खिराची टोपली दाखवतं. शाळेच्या समोर तुम्ही बार उघडणार, ही संस्कार तुम्हाला पाहिजेत का? नाही का चालणार आम्हाला? हे नाही होऊ देणार शाळेच्या समोर आम्ही बार आणि सिगरेट आणि दारूची दुकानं. ही नाही संस्कार मराठी माणसाचे, नाही भारतीय संस्कारच नाही ते. त्याच्यामुळे आम्ही ताकदीने लढणार याच्या विरोधात. महत्वाचा प्रश्न असा आहे की राजकीय नेत्यांच्याच लोकांना हे परवाने भेटतात, त्यांचेच लायसन्स असतात, त्यांच्याच कंपन्या असतात. इतके उद्योजक महाराष्ट्रात आहे आणि जाणून बुजून सगळ्याला सोयीस्कर व्हावं म्हणून असा निर्णय घेतला जातो. हे बघा, याचं उत्तर मला माहिती नाही, पण जरूर ते जेव्हा तुम्हाला भेटतील हा प्रश्न तुम्ही जरूर विचारा आणि तुमच्या वतीने मीही सरकारला विचारेन. 100% मी सरकारला विचारेन की अशी एक भावना आहे आणि आज तर आर्टिकलच आले आणि त्याच्यात डेटा चाललाय. त्याच्यामुळे जरूर तुमच्या वतीने समाजामध्ये जर ह्या विषयाची अस्वस्थता असेल तर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी पोहोचवली पाहिजे की समाजामध्ये असे विचार आहेत, समाजामध्ये अस्वस्थता आहे, महिलांमध्ये अस्वस्थता आहे. हे मांडण्यासाठीच तर मला लोकांनी निवडून दिले. संजय शिरसाट काल असं बोलले की बँड लावतो, विषय लावू नका, पण त्याचा संदर्भ देताना ते म्हणतात की तुम्हाला जर नेत्यांनी पैसे नाही दिले तर माझ्याकडे मागा, माझ्याकडे उघडी बॅग आहे, त्याच्यातले पैसे मी तुम्हाला देतो. म्हणजे इंडायरेक्टली मागे जी घटना त्यांच्या घरामध्ये बॅगची आढळलेली होती
जे त्यांचेच असल्याचं त्यांची बोलणं दिसतंय. नाही, कारवाई होत नाही. मी मागेही बोलले होते की उघडी पैशाची बॅग नोटबंदी करताना माननीय निर्मलाजींनी फार एक विचार करून केंद्रबिंदू ठेवून की हा ब्लॅक पैसा गेला पाहिजे असं आम्हाला सांगण्यात आलं पार्लमेंटमध्ये. नोटबंदी म्हणजे नोट लागणारच नाही आता समाजामध्ये, पण नोटबंदी झाली मग एवढा कॅश आला कुठून? आणि ती उघडी बॅग तुमच्याच चॅनलवर पाहिली. एवढा कॅश सापडल्यावर तिथे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सनी विचारायला नको? मी निर्मलाजींना दिल्लीला भेटले होते तेव्हा त्यांना सांगितलं होतं अशी घटना महाराष्ट्रात झाली आहे, हे कॅश इन सर्क्युलेशन कुठून आलं? इलिगल पैसे. मग इलिगल असतील तर त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेली पाहिजे, ईडी सीबीआयनी तिथे रेट टाकली पाहिजे की चाललंय तरी काय. या बघा, हा नियम कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. तुम्ही सत्तेत असला म्हणून किती कॅश काढली तर चालेल असं कसं चालेल? वक्तव्यावरती तुम्हाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, राजकीय नेत्यांकडून देखील उत्तर दिले जात आहे. कुणालकर म्हणतात की तुमचा पांडुरंग मशिदीमध्ये असावा. हे बघा, हे लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि टीका करायचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिला आणि मी लोकशाहीवर विश्वास ठेवते, अधिकार आहे त्यांना. रामलाल पार्थ एक महाराज आहेत, त्यांच्या कार्यक्रमामध्ये 20 भाविक जे आहेत त्यांनी देहत्यागाची शासनाला कळवलेलं आहे. विजापूरमधले आणि पुण्यामधले हे भाविक असल्याचं कळतं. याकडे कसं बघतात? त्याग म्हणजे काय करणार? समाधी घेणार. पोलीसला जाऊन सांगा, पोलीस कंप्लेंट करायची. त्यांनी प्रशासनालाही कळवलेलं आहे. हां, मग प्रशासन कुठे घेणार आहेत? नाही नाही, कुठे घेणार आहेत तिथल्या प्रशासनाने तिथल्या कलेक्टरांनी लक्ष घातलं पाहिजे तात्काळ. ताई, मनोज जरांगे पुन्हा मुंबईला जात आहे, त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. काशीमधून उद्यात आले होते. सरकारने मनोज जरांगेंची फसवणूक केली आहे. शरद पवार सुद्धा त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेलेले होते. आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा सुटला? म्हणजे आरोप करतायत की सरकार आम्हाला मुंबईमध्ये येऊ देत नाही. 250 आमदारांचं जे सरकार आहे ना, काय त्याचं महायुतीची एवढी ताकद आहे, ते सोडवतील हो हे लगेच. एवढी मोठी त्यांच्याकडे 2/3 जून जास्त मेजॉरिटी आहे, ते आरक्षणाचा मुद्दा सोडवतील ना. एवढी ताकद आहे ना. लोकांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना मतदान केलंय, तर मग त्यांना मार्ग काढावाच लागेल. सलग 2 वर्ष झाला मुद्दा तापट आता याचा हा प्रश्न मला ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष. हा प्रश्न मला विचारायचे जी जे सत्तेत येतात. माननीय मुख्यमंत्री तर दर आठवड्याला पुण्यात येतात. आता दर आठवड्याला मुख्यमंत्री असतातच. त्यांची भेट घ्या आणि विचारा, ते माझ्यापेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शन करू शकतात. हां हां, बस सरकारला विचारा ना. मुख्यमंत्री उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यावरून अमित शहा म्हणत आहेत की हेल्थ रिझन्समुळे त्यांचा राजीनामा दिला होता. विरोधकांनी फार काही ताणू नये, दुसरं कुठलं रिझन्स होतं. कारण का आमची सगळ्यांची गाठीभेटी आदल्या दिवशीपर्यंत होत होत्या. सकाळीही अनेक विरोधी पक्षाचे लोक त्यांच्याकडे नाश्त्यालाही गेले होते. त्याच्यामुळे नंतर काही वेगळं झालं असेल तरी आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही सगळ्यांनी अनेक वर्षात त्यांनी सहकार्य केल्याबद्दल, आणि धनखडजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते स्थापनेवेळीच, त्याच्यामुळे आम्हालाही काळजी वाटल्यावर आम्ही फोन जेव्हा केला तेव्हा नॉट रिचेबल आहे. फॅमिली पण नॉट रिचेबल आहे, तेही नॉट रिचेबल आहे. त्याच्यामुळे माहिती नाही बाबा, काहीच माहिती नाही. म्हणजे ते राऊतसाहेब म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की कुठे आहेत ते आम्हाला कुणालाच कळत नाही. त्यांच्या नातेवाईकांनी आम्ही फोन केला, त्यांची मुलगी जावई काय कळतच नाहीत कुठे. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असं म्हटलं की राज्यामध्ये मतांची चोरी होती. एकीकडे राहुल गांधी आरोप करतायत. पवारसाहेबांनी श्रीनगरला निघून पत्रकार परिषद घेतली. मत चोरीच्या आरोपावरती राज ठाकरे असं म्हणाले की मी याआधी विरोधी पक्षांना सांगितलं होतं लोकसभेवरती बहिष्कार टाका, मात्र आयत्या वेळी शरद पवार आणि ममता बॅनर्जींनी कच खाल्ली. लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला. हे बहिष्कार टाकायचा त्यांनी प्रस्ताव जेव्हा आणला होता, चर्चाही झाली होती. पण बहिष्कार कसा टाकणार ना? एका लोकशाहीमध्ये बहिष्कार कसा टाकणार म्हणून ती चर्चा अर्धवट राहिली होती. पण आताची जो आरोप राहुलजी करतायत, ते पहिलं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलं होतं, ज्याची सुरुवात म्हणजे राहुलजींची जर प्रेस पाहिली, ते जे पत्र आहे ते महाविकास आघाडीचं पहिलं पत्र आहे. म्हणजे विधानसभेचा रिझल्ट लागायच्या आधी आम्ही पत्र लिहिलेलं आहे, नंतर नाही. आणि आजही म्हणणं आहे की इन्क्वायरी करायची असेल तर स्वतः सुप्रिया सुळेच्या बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात करा, माझ्या इलेक्शनपासून सुरुवात करा. मी जिंकले म्हणून माझं करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे स्वतःपासून सुरुवात करा.
माझ्या मतदारसंघापासून सुरुवात करा. पण दुबार मतदान, नावं, एका घरामध्ये 180 लोक ज्याचा पत्ताच नाही, असं कसं राहू शकतं? आणि बाळाराम पाटलांची तर केस सगळ्यांनी पाहिलेली, अशा प्रत्येकाच्या केसेस आहेत. आणि माझं म्हणणं आहे, जिंकला किंवा हरला ह्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व आहे की पारदर्शकपणे काम झालं पाहिजे. जिंकतात हातात लोक इलेक्शनमध्ये होतातच, पण पारदर्शकपणे इलेक्शन झालं पाहिजे. आणि अशी जर नावं असतील यांच्या मतदारसंघात, म्हणजे जो कॅन्डिडेट अभ्यास करतोय त्याला सापडते काही ना काहीतरी. काल इंदापूरला मी गेले होते, 3 गावांमध्ये 17,000 मतदान वाढले असं कालचा डेटा सांगतोय. कालच ती बातमी आली. इंदापूर, हर्षवर्धन पाटील भाऊंकडे ती लिस्ट आलेली आहे आणि त्याची बातमी काल इंदापूरमध्ये खरं तर झाली. दौंडला पण तीच परिस्थिती, सगळीकडेच तशी जर परिस्थिती असेल ते चिंताजनक आहे आणि ते करेक्ट झालंच पाहिजे. फडणवीस म्हणतात की विरोधकांच्या डोक्यातला जी चीप आहे ती चोरीला गेलेली आहे. असं नाही म्हणले ते, अजून काहीतरी वेगळं म्हणले. चीप शब्द नाही वापरत. माननीय मुख्यमंत्री आहेत राज्याचे, काय बोलणार? त्यांना अधिकार आहे आमच्याबद्दल बोलायचं. आता मतदार यादीनुसार महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे. त्याच मतदार जी काही नावं आता नवीन झालेली आहेत किंवा डुप्लिकेट आहे असं तुम्ही म्हणताय. असं मी नाही म्हणत आहे, डेटा म्हणतो, मी नाही म्हणत डेटा. डेटा जो सांगतोय तर मग तो विधानसभेला आणि लोकसभेला तो डेटा वापरला गेलेला आहे. आता तुमची आमचं म्हणणं आहे की दुबार मतदार कोणीही करू नये. तुम्हाला एक मतदान, मला एक मतदान, प्रधानमंत्र्याला एक मतदान. आणि आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलाय ना, मग त्या संविधानाप्रमाणे हा देश चालला. जर एक मताचा अधिकार तुम्हाला आहे, मला, प्रधानमंत्र्यांना आहे, सगळ्यांना आहे, तुमच्या कॅमेरामध्ये. आपण नागरिक आहोत ना, प्रत्येकाचा नागरिकाचा अधिकार. मतदारसंघामधील असा प्रॉब्लेम आहे की बोरमध्ये पण लोक मतदान करतात विधानसभेला आणि नंतर नगरपालिकेला इकडं महानगरपालिकेमध्ये मतदान करतात. या नावांबद्दल आपण काय म्हणतो? नाही नाही, सगळी माझं म्हणणं आहे, इलेक्शन कमिशनने काय सांगितलं आहे, एकाच ठिकाणी नाव असलं पाहिजे असं इलेक्शन कमिशन म्हणतं ना. आणि एवढं तंत्रज्ञान आहे ना, आता तंत्रज्ञानातून डुप्लिकेशन काढणं. आता तुमच्या कॅमेरामध्ये डुप्लिकेट फोटो आले तरी ते स्कॅन ते कॅमेरा करते, तर नाव करायला काय प्रॉब्लेम? आपण काळजी घेणार आहे. अर्थातच काळजी घ्यायला प्रत्येकाने घेतली पाहिजे. PMRD रिंग रोड करते, त्या संदर्भात ते संपादनाचं पत्र तुम्हाला आता दिलं. नाही, मी रेग्युलर फॉलोअप करते त्या रस्त्याचा. माझ्या 10 मीटिंग झाल्या असतील त्या रस्त्याच्या विरोधात. आम्ही एवढंच म्हणतोय की तिथे घरं आहेत, लोक तिथे टॅक्स भरतायत, याचा अर्थ ती लिगल आहेत की नाही. आमचं म्हणणं आहे फक्त 50 मीटर लांबून रस्ता घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही काय फार रूट बदला म्हणत नाही आहे. फक्त 50 मीटर ती शाळा जाते, त्याच्यात लोकांची, गरीब कष्ट करणाऱ्यांची घरं आहे. आणि जर तिथे रूट होता तर मग ह्यांनी टॅक्स कसा घेतला? हे सगळे तिथे विजेची बिलं भरतात, पाण्याचा टॅक्स भरतात. मग जर हे इलिगल असेल तर का पैसे घेतले लोकांकडून? आणि 1-2 महिने नाही, वर्षानुवर्ष टॅक्स घेताय तुम्ही त्यांच्याकडून. मग आता कशी घरं पाडणार, शाळा कशी पाडणार? याचा विचार सरकारने आधी करायला पाहिजे होता. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना फोन केला आणि गणपतोत्सवाचं घरी यावं निमंत्रण दिलं, त्यावरती भाजपवर आता टीका सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी धर्मांतर केलेलं आहे, त्यांना हिंदू सणांना जायला भेटतंय, हे त्यांच्यासाठी मोठं गोष्ट. मी तुम्हाला खरं सांगू, या राज्यामध्ये दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय, दर 3 तासाला. हे माझं स्टेटमेंट नाही आहे, मकरंद आबा पाटील जे या सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांचं स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला एक शेतकरी या सरकारमध्ये आत्महत्या करतोय. शिक्षक आत्महत्या झालेल्या आहेत, जलजीवन मिशनचं काम करणारे लोक आत्महत्या करतायत, 12,000 लोक इन्फोसिसनी कमी केलेले आहेत. हे प्रश्न माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे असतात, ज्याच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले. कोण कुणाच्या घरी जाणार, काय करणार, काय खाणार, माझं काय संबंध त्याच्यात? अर्थातच व्हावी, अर्थातच व्हावी. भ्रष्टाचार मुक्त भारत, आठवतात ना तुम्हाला ती सगळी भाषणं? महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर आरोप केले आज सगळे कुठे आहे? कुणाच्या इन्क्वायऱ्यांचं काय झालं? कुणाचे कागद श्रेडरमध्ये टाकण्यात आले? तुमचा थोडासा डेटा काढा गेल्या 5 वर्षाचा, तुम्हाला कळेल. वॉशिंग मशीन म्हणतो आम्ही, उगीच म्हणत नाही आहोत.